तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्वराज पार्टी यूट्यूब चॅनलमध्ये. आत्ता वाजलेत सकाळचे पहाटेचे 5:30. तर आपण चाललोय रायगडला पहाटे. तर ब्लॉग कंटिन्यू करा. तर मित्रांनो, आता आपण सीएनजी पंप आलोय. आत्ता वाजलेत 6:32 6:30. तर आपण चाललोय रायगडला सीएनजी पंपावर दापोडीच्या. ब्लॉग कंटिन्यू करा. तर मित्रांनो, आता आपण तामिनी घाटात आलोय. बघितलं का? गाडीत चाललोय आपण आता. कसला व्ह्यू आहे बघा, खतरनाक. इकडं पुढं गाड्या आहेत, रायडर सगळे. बघितलं का? तामिनी घाटात चाललोय आपण, रायगडला चाललोय. आत्ता वाजलेत मला वाटतंय 7:55 झाले. ब्लॉग कंटिन्यू करा. सगळे रायडर आहेत मित्रांनो, चाललेत रायगड. तर मित्रांनो, आता आपण तामिनी घाटात आहे, रायगडला चाललोय. वाजलेत मला वाटतं 8 वाजलेत. इकडं बघितलं कसं काय तामिनी घाटाचा व्ह्यू. सगळं तामिनी घाट आहे. तर मित्रांनो, आता आपण तामिनी घाटात आहे, म्हणजे घाट चालू झालाय. जस्ट तामिनी घाट हा बघितला का? आता मला वाटतं वाजलेत 8:30 वाजलेत. तामिनी घाट चालू झालाय. काय म्हणत होते तुम्ही? तामिनी घाटामध्ये गाडी चालवताना एकदम स्लो चालवायची, कारण की मागच्या 2 महिन्यापूर्वी थारमध्ये जवान पोरं 6 जण गेलेले. सगळ्यांना कल्पना आहे, महाराष्ट्रातल्या लोकांना. तर घाटामध्ये गाडी चालवताना ती अगदी 30-40चा स्पीड पाहिजे. अजिबात तुम्हाला त्रास नाही, काय नाही. असला घाट आहे. मित्रांनो, इकडं 9:30 झालेत. लांबजेवाडी रायगडच्या इकडं आपण आलेलो आहे. तर आता चाललो आपण रायगडला. ब्लॉग कंटिन्यू करा. पहिलं गाय आहेत असे, इकडं गाय आहेत. इकडं पप्पा बघा काय करतात. गाडी आली. बघितलं इकडं गाय आहेत. तर मित्रांनो, आपण आता पाचाडी या ठिकाणी आहे. राजमाता आऊसाहेब जिजाऊ आऊसाहेब यांची समाधीस्थळ आहे. तर ब्लॉग कंटिन्यू करा. आपण जाऊया, दर्शन घेऊया समाधीस्थळ. पहिली समाधी अशी नव्हती, नंतर परत बांधली. हा, पूर्वी बघितलंय ते. पूर्वी समाधी नव्हती तशी. तर मित्रांनो, दर्शन वगैरे झाले. आता 10:02 झालेत. आता आपण चाललोय रायगडकडं. त्या अगोदर आपण नाश्ता करणार आहे आणि आपण चाललोय रायगडकडं आता. तर आता 11 वाजलेत. आता आपण रायगड चढायला चालू करतो. म्हणजे हॉटेलपासून आपण वर आलेलो आहे. तर रोपवेचं तिकीट नाही. शनिवार रविवार इकडं अजिबात येऊ नका, रोपवेचं तिकीट भेटत नाही अजिबात. तर चालत आपण रायगड बघणार आहे. तर ब्लॉग कंटिन्यू करा. इकडं बघितलं, रोडवरनं आता आपण चालतोय रायगडच्या गडाकडे चाललोय आपण.
तर मित्रांनो इथनं रायगडचे पायऱ्या चालू होते. इथनं आपण वर चाललोय आता. जय तर इकडं बघितलं, इकडं रायगडचा टप्पा आहे. मी तुम्हाला दाखवतो झूम करून. आता जे का आपण चालू केलंय कळलं का, इथनं अशी पाय वाटे इकडच बसली, बघितलं का, दमली इकडच आत्ताच. इथनं एवढे बी नाही वर चालत आली, इथनं चालत नाही आलीस, बघितलं का. इकडं स्कूलचे शाळेचे पोरं आलीत, वर चाललेत, बघितलं का कसं काय. चला आपण पण जाऊया वर, ब्लॉग कंटिन्यू करा. बघितलं का सह्याद्रीच्या सगळ्या पर्वतरांगा दिसतात इकडून. आता आपण रायगड चढायला चालू केलंय. तिथून असं एवढं वर आलोय, बघितलं का. इकडं असं खाली गाव आहे, बघितलं का, छोटंसं रायगडचे वाडी आहे ही, बघितलं का. रायगडचं काम चाललंय. कोणी जर येणार असाल तर जरा सांभाळून इकडून कडनी रायगडचं काम चाललंय, बघितलं का. तर बघितलं असं टाक आहे इथं, टाक विकतात. कुठून आले? किती टाकायची? झालं का? झाला. टाक टाक ठीक आहे. मम्मीला तुम्हाला टकमक टोक दाखवतोय. हे जे आहे हे टकमक टोक आहे, बघितलं का. कुठल्या गावचे? रायगडवाडी. आणि तुम्ही रोज अपडाऊन करता? हो रोज आवडतो. बरं, आणि मग हा जुना रोड आहे का नवीन आहे? हा नवीन आहे. आणि तो खालचा? खालचा महाराजांच्या काळातला आहे. महाराजांनी हत्ती तिकडनं नेलं वरती. नाना दरवाजाचं नाव. आता हे जे काम चाललंय ते सगळे गाढवानी वाहतात का? हा, दगडी, गाढवानी माल, गाढवानी रेती सिमेंट वाळू सगळं गाढवानी वाहतात. बापरे, खरं ते कसरतच आहे गाढवांची सुद्धा. बघा तिकडे वर. बिचाऱ्यांची मरतात आणि परत तिकडेच मिळतो का रस्ता तो? तिथं वरती. धन्यवाद. इकडं बघितलं का, गाढवं सामान नेतात, गाढवांसाठी वाटे. इकडं बघितलं का, आलोय वर थोडंसं, निम्म्यात आलोय. इकडं अशी झाड आहेत, चढतोय अजून वर. इकडं खाली थांबलेत हे. चला वर जाऊया. भरपूर वर आहे, घनदाट असं जंगल आहे, भरपूर वर आहे अजून रायगड. वाजलेत 12. आलोय वर थोडंफार, चाललंय गड चढायचं. ब्लॉग कंटिन्यू करा. इकडं बघितलं का मित्रांनो कसं स्पॉट आहे. हे असे डोंगराच्या कपार आहेत, बघितलं फोन पे काय असं डोंगर आहे, डोंगराच्या कपारीत आहेत. गाडाचं काम चालू आहे बरं का मित्रांनो. हे बघितलं रोड असा आहे. कुणी येणार असेल रायगडावर तर सांभाळून चालत, कारण रोड गाड्याचं काम चालू आहे. बघितलं का दगड आहेत, बघितलं कसा नजारा आहे. सडली गड. मम्मी बघितलं का. आता चाललोय वर, चला रायगडावर. अशी पाय वाटे. तिकडं बघितलं असं काम चाललंय. कुणी येणार असेल रायगडला तर सांभाळून जरा कामं चाललीत. असं काम चालू आहे. एवढाच टप्पा आहे, अजून पुढं वर आहे. इकडं गड बघितलं का, मला दाखवतो झूम करून, बघितलं का. तिथं बघितलं का असं महाद्वार आहे रायगडाचं. आता आम्ही इथून आतमध्ये जाणार आहे. चला आपण असं वर चढत आलोय. आता इकडून असं आतमध्ये जाणार आहे, बघितलं का. ही पायरी उंबरटा आहे, दरवाजा आहे असा, हा दरवाजा. चला मारायचे लॉक. लॉक हे लॉक आहे त्या मारायचे हा. आणि लॉक मारायचे. लॉक मारायचे तेव्हा. हे दोन सागवानी दरवाजा. सागवण हे कशासाठी हत्तीने धडका देऊ नये म्हणून ते
बसवलेलं. हत्तीने धडका देऊ नये त्यासाठी. कसलं टोके वगैरे लॉक बघा मित्रांनो कसं होतं पहिले दरवाजाचं लॉक. तर मित्रांनो 90% आपण गड चढलेलो आहे, अजून 10% म्हणतात पुढं. ब्लॉक कंटिन्यू करा, जाऊ वर. आत्ता वाजलेत मला वाटते 1:19 वाजलेत. तर ब्लॉक कंटिन्यू करा. अजूनपर्यंत काय खाल्लं नाही. लिंबू सरबत, हा 2 तास झालं आम्ही चढतोय. लिंबू सरबत वगैरे खाल्लं, लिंबू सरबत वगैरे पिले फक्त. आज काय खाल्लं नाही, खाली गेल्यावर खाईल. चला ब्लॉक कंटिन्यू करा. बघितलं का? तर मित्रांनो शिवकालीन वाट दाखवतो तुम्हाला. बघितले का? ही शिवकालीन वाट आहे कोकणाशिवर, सगळं बॅक साईडने. हे कोकणाशी नाही इकडूनच. हे जे तुम्हाला दिसतं ना समोर आहे खाली, इकडं पायऱ्या जम करून दाखवतो मी. ही शिवकालीन वाट आहे, शिवाजी महाराजांच्या काळातली. बघितलं कसं दिसतं वरतून. इकडं वर गड आहे, अजून खूप भरपूर आहे. तर मित्रांनो आला रायगड. बघितलं का? इकडं वर आलोय. बघितलं का मित्रांनो? आता आपण इकडं जर कुणी रायगडला आला, इकडे गाड्याचं काम चालू आहे. इकडून अशी वाट आहे, इकडून वाट आहे, इकडं असं पायऱ्यांचं काम चाललंय. चला वर जाऊ. चला आता वर जाऊ. वरती जाऊन आपल्याला गाईड घ्यायचा आहे. गाईड आपल्याला पूर्ण माहिती देईल. तर ब्लॉक कंटिन्यू करा तुम्ही. वीर बघा केवढी होती तेव्हा. इथून स्टार्ट आहे वर गाडाव. वीर बघा, पाणी आहे थोडंफार. आज की जय जय भवानी, जय शिवाजी. हर हर. बघा आता आपण ज्या ठिकाणी उभ्यात, अतिशय महत्वाच्या आणि पावित्र्य ठिकाणी उभ्यात, झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना या शिव मंदिरी. इथे आपल्या राजांचा राज्याभिषेक झाला 6 जून 1674 ला. छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेकाच्या वेळी कोणत्याही देवदेवताला विसरले नव्हते. नेहमीच्या प्रमाणे सकाळी पहाटे 5 वाजता उठून स्नान केलं. आई भवानी मातेला, जगदीश्वराला, शिरकाई मातेला नतमस्तक झाले आणि याच मार्गाने समोर येताच आया बहिणीने आपल्या राजांची आरती ओवाळली. 6000 लोकांनी उठून डोक्यातला भगवा फेटा काढून आपल्या राजांना किवार मानाचा मुजरा केला आणि तो राजाने आपल्या मानाचा मुजरा स्वीकारला. लटलटत्या पायाने सिंहासनाजवळ गेले. पहिली नजर या भरलेल्या दरबारावरती, पहिली नजर या भरलेल्या दरबारावरती, दुसरी नजर आपल्या आई आऊसाहेबांवरती आणि तिसरी नजर 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती. राजे सिंहासनावरती रूढ होणार. आपल्या राजांचं अंत करून भरून आले. अंत करून भरून येण्याचं कारण काय? महाराज राजे होणार, महाराज राजे होणार. या आनंदाच्या सोहळ्यामध्ये अंत करून भरून येण्याचं कारण काय? अंत करून भरून येण्याचं कारण एकच होतं. ज्या वीरांवरती, ज्या मावळ्यांवरती हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, एकही मावला, एकही सरदार आपल्या राजांना या दरबारामध्ये कुठेच दिसत नव्हता. त्यांच्या विधवा बायका आणि पोरकी पोरं आपल्या राजांच्या नजरेसमोर. महाराज आऊसाहेबांना नक्कीच म्हटले असतील, आऊसाहेब हिंदवी स्वराज्याची पहिली पायरी चढतो, आम्हास आमचे मावले आठवतात. आऊसाहेब हिंदवी स्वराज्याची दुसरी पायरी चढतो, आधी लगन कोंडाण्याचं आणि मगच माझ्या रायबाचं, असा म्हणणारा ताना. छत्रपती शिवाजी महाराज शूरवीरांची नावं घेत सिंहासनावर त्यारूढ झाले. महाराजांच्या हातात विष्णूची मूर्ती दिली आणि मागून एक जुल्फिक दारुली ललकार दिली. ललकार अशी होती, महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. महाराजांवरती हजारो मोहरा उधळल्या. आपल्या राजांचं इथं ओरिजिनल 32 मन सोन्याचं सिंहासन होतं. 1 मन म्हणजे 40 किलो 1280 किलोचं सोन्याचं सिंहासन आपल्या राजांचं इथं होतं. समोर आपल्याला हा दगड दिसतो. हा दगड आता आपल्याला सर्वांना माहिती आहे, इथे इकोसिस्टीम आवाज येतो. महाराज जर काय बोलले तर जनतेला ऐकायला जायचं आणि जनता काही कुजबुजली राजांपर्यंत ऐकायला जायचं. याला इकोसिस्टीम दूरध्वनी असं म्हटलेलं आहे. काही इतिहासकारांची मतं अशी आहेत की या दगडामुळे आवाज इकडचा तिकडे आणि तिकडचा इकडे येतो. आता आपण या नगरखान्याची माहिती नगरखान्याच्या बाहेर जाऊन घेऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. आता आपण ज्या ठिकाणी उभ्यात, समोर जी इमारत दिसते या इमारतीचं नाव आहे नगरखाना. नगरखाना म्हणजे बाले किल्ल्याचा प्रवेशद्वार. याच्यावरती नगारे वाजवले की किल्ल्याचा मेन गेट महादरवाजा बंद केला जायचा. नगरखाना जर का लांबून पाहिला तर आपल्याला कसा बघायला भेटतोय? जणू काही मुंबईचा गेट ऑफ इंडिया.
पण इथे काही लोक आल्यानंतर नगारखाना पाहिल्यानंतर काय बोलतात, हा तर त्या मुंबईच्या गेट ऑफ इंडिया सारखा दिसतो. पण हा त्या मुंबईच्या गेट ऑफ इंडिया सारखा नाही दिसत, तर मुंबईचा गेट ऑफ इंडिया याच्यासारखा दिसतो. कारण की नगारखाना हा 400 वर्ष अगोदरचा आणि मुंबईचा गेट ऑफ इंडिया हा 200 वर्ष अगोदरचा. मग यालाच बघून मुंबईचा गेट ऑफ इंडिया बांधलेला आहे. इकडे दगडांमधलं भांड छत्रपती शिवाजी महाराजांची कृष्णा घोडी, त्या घोडीला पिण्यासाठी पाणी त्या दगडांच्या भांड्यामध्ये साठा केला जायचा. समोर ध्वजस्तंभ 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि 1 मे तिरंगा फडकवतात. काही कार्यक्रम असेल, बाला मोठा भागवा, ध्वज फडकवला जातो. आता आपण होलीच्या मालावरती जाऊया आणि बाजारपेठ पाहूया. 2 3 छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. 1 2 3 आला का? छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय हर शिवाजी हर महादेव. बघा आता आपण ज्या ठिकाणी उभे आहात, हा मोकळा ग्राउंड दिसतो. याला म्हटलेलं आहे होळीचं माळ. शिमग्यामध्ये आपण गावाखेड्यामध्ये लाकडाची होली पेटवतो, तशी इथे होली पेटवली जायची. आपण होलीमध्ये नारळ टाकतो आणि काठीने बाहेर काढतो. त्या काळामध्ये होलीमध्ये नारळ टाकला जायचा. पण जो कोणी बहादर पेटत्या होलीत न हाताने नारळ काढेल, महाराज त्याला 1.25 किलो सोन्याचा कडा व मानाचा फेटा बक्षीस द्यायचे. फक्त संभाजी महाराजांनी काढलेला आहे. जो आगीशी लढू शकतो तो शत्रूशी सहज लढू शकतो. समोर जी मूर्ती दिसते, ही मूर्ती आतमध्ये बसवायची होती. पण कोणतेही राजे सिंहासनावरती बसल्यावर पायात जोडे किंवा मोजडे घालत नव्हते. घडवताना चुकीची घडवली, पायात चप्पल असल्यामुळे ती इथे बसवण्यात आलेली आहे. 1974 मध्ये 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानेजय सिंग यांच्या हस्ते या मूर्तीची स्थापना इथे केलेली आहे. समोर बाजारपेठ, इकडे 22, इकडे 22, 44 दुकानं, लांबी 800 फूट, रुंदी 40 फूट, हाईट पाहिली तर घोड्या इतकी हाईट आहे. घोड्या इतकी हाईट का, तर त्यावेळची लोक ही रुबाबदार होती, घोड्यावरती बसून बाजार करायची, म्हणून त्याची हाईट घोड्या इतकी देण्यात आलेली आहे. बाजारपेठेची रचना पाहिली, पुढे दुकान, पाठीमागे साहित्य ठेवण्याची जागा आणि त्याच्या पाठीमागे त्यांची राहण्याची व्यवस्था होती. बाजारपेठ संपली की डाव्या साईडला टकमकटोक कडेलोट पॉइंट, पण उजव्या साईडला ते मंदिर. लांबून बघा आपल्याला कशा आकारचं बघायला भेटते. आपल्याला मस्जिद सारखं दिसतंय की नाही सर्वांना, परंतु ते मस्जिद नाही आहे. मोगल गडावरती आले तर त्यांना वाटलं पाहिजे आपलं मस्जिद आहे, त्याची तोडफोड करणं चुकी आहे, म्हणून त्याचा आकार हा मस्जिद सारखा देण्यात आलेला आहे. आतमध्ये शंकराची पिंड, महादेवाचं मंदिर आहे. मोगल आपल्या भागामध्ये आले तर गावं लुटायची, मंदिरांची तोडफोड करायची. मंदिराची तोडफोड न व्हावी म्हणून त्याचा आकार मस्जिद सारखा देण्यात आलेला आहे. पांढरं घुमट आपल्या राजांची समाधी. महाराज शंकराचे भक्त होते. शंकराच्या साक्षीने आपल्या राजांची समाधी जिथे बांधण्यात आलेली आहे. समाधीच्या मंदिराच्या मध्यभागी ज्याने रायगड किल्ला घडवला, ज्याने हा स्वर्ग बांधला, त्याच्या नावाची पाठी सेवेचे थाई तत्पर हिरोजी इंदुरकर. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येकाला बक्षीस दिलं. हिरोजीला विचारलं तुम्हाला काय पाहिजे, सोनं नाणं 10 गावाची वतनदारी जागीरदारी. हिरोजी म्हणतात राजा आम्हाला पैकी काही नको. रायगड किल्ला बांधला 14 वर्षामध्ये. त्या रायगडाचा एक दगड बसवण्याची परवानगी द्या. रोज सकाळी पहाटे 5 वाजता उठून तुम्ही तुमच्या देवाचं दर्शन जाता. ज्या पायरीवरती पाऊल ठेवून आतमध्ये जाणार त्या पायरीवरती फक्त मला माझ्या नावाची पाठी बसवण्याची परवानगी द्या. कारण की जेव्हा जेव्हा तुमचं पाऊल त्या पायरीवरती पडेल राजा, तेव्हा तेव्हा मला समजेल मी माझ्या देवाचं दर्शन घेतलेलं आहे. आता आपली इथे महत्वाची माहिती संपलेली आहे. माहिती संपल्या अगोदर मी माझ्या प्रत्येक ग्रुपला काही 2 शेअर ऐकवतो. पहिला शेअर असा आहे, जेवढे आपण शिवाजी महाराजांचे ऋणी आहोत, जेवढे आपण संभाजी महाराजांचे ऋणी आहोत, त्याच्या 2 पटीने जास्त त्या जिजाऊ मासाहेबांचे ऋणी आहोत. म्हणून त्या मातेवरतून एक शेर ऐकवतो की जर का जिजा माता जन्माला आला नसतात तुम्ही, दिसले असते आमच्या अंगणामध्ये तुळस. छत्रपती शिवाजी महाराजांना जन्माला घातले नसते तर राहिले नसते मंदिरावरचे उंच उंच कलश, मंदिरावरचे उंच उंच कलश. आणि दुसरा शेर असा आहे, तांदूळ शिजल्यानंतर भात म्हणतात, अंधार झाला की रात्र म्हणतात. या महाराष्ट्रात राहून जो कोणी छत्रपती शिवाजी महाराजांना विसरेल त्याला खरोखर औरंग्याचे औलाद म्हणतात. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी हर हर महादेव. वीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांचा विजय असो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिव. तर जय शिवराय मित्रांनो. आता आपण बाजारपेठ बघणार आहे. आता आपण समाधी बघितली, आता आपण बाजारपेठ बघणार आहे.
तर अशी ही बाजारपेठ आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली बाजारपेठ. तर ही टोटल बाजारपेठ आहे. इथं बाजार भरायचा त्या काळचा शिवकालीन बाजार. बघितलं का? तर नमस्कार मित्रांनो, आता आपण आलोय रायगडवरनं इकडंच शिरकाई देवी आहे. तर बघा मंदिर देवीचं. तर मित्रांनो, पहिली अशी ड्रेनेज लाईन होती की आता आपण ड्रेनेज लाईन होती पूर्वीच्या काळातली, महाराजांच्या काळातली ड्रेनेज लाईन होती. पाणी जाण्यासाठी जागा होती. हे दुकान आहे ना, ह्या दुकानाच्या मधलं शांत बस गचारा. तर नमस्कार मित्रांनो, आता आपण आलोय जगदेश्वर मंदिर. तर जगदेश्वर मंदिराचा हा शिलालेख आहे, तुम्ही पाहू शकता. तर जय शिवराय मित्रांनो, आता आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी स्थळाकडे आलो. तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो 8 वाजलेत. तिथं राईट कुठे आहे आता आपण? मानगाव मध्ये जेवायला थांबलोय. ब्लॉग कंटिन्यू करा. तिथलं असं हॉटेल आहे. तर मित्रांनो, या जेवायला इकडं जेवण करतो आणि पुण्याला चाललोय. तर मित्रांनो, जेवण झालंय आता. चाललोय पुण्याला. ब्लॉग एंड करतो. ब्लॉग कसं वाटलं नक्की सांगा. धन्यवाद.